नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1चा कृतीपत्रिका क्रमांक 6 मधील पुढील भाग या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूयात सेतू अभ्यासक्रमांतर्गत कृतीपत्रिका क्रमांक 6 मधील पुढील भाग. हा कृतीपत्रिका क्रमांक 6 मधील पुढील भाग आपण पाहत आहोत. आज आपण या व्हिडिओमध्ये पुढील घटकमध्ये ऊर्जा म्हणजे काय, आपल्या टॉपिकचं नावच आहे कार्य आणि ऊर्जा. ठीक आहे, तर ऊर्जा म्हणजे काय पाहणार आहे. ऊर्जालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये एनर्जी. सेमीच्या मुलांसाठी तेही शब्द लक्षात घ्या. एनर्जी म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय हे लक्षात घ्या. तुम्ही डे टू डे लाईफमध्ये किंवा आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण नेहमी हा शब्द वापरतो मुलांनो, ऊर्जा. मी समजा 4 दिवस तुम्हाला उपाशी राहा म्हणलं आणि नंतर रनिंगला जायला सांगितलं किंवा रनिंगला पाठवलं तर तुम्ही जाणार का हो? नाही, कारण तुमच्यामध्ये ऊर्जाच नाही आहे. तुम्ही सहज म्हणता काय एनर्जीच नाही आहे मॅडम आमच्याकडे, ऊर्जाच नाही आहे. मग काम करण्याची ऊर्जा असावी लागते, मगच तुम्ही काम करू शकणार आहे, बरोबर आहे. मग तुम्ही सहज हा शब्द जे बोलतात ते तिथं आपण सायन्स शोधूयात. आता काम करण्यासाठी ऊर्जा लागते, बरोबर. मी काय म्हणते, कार्य करण्यासाठी ऊर्जेची गरज असते, बरोबर आहे. मग मी असं म्हणू शकते का, बघा ऊर्जा जास्त असेल तर कार्य करण्या तुमची क्षमता पण जास्त येणार आहे, हो की नाही. ऊर्जा कमी असेल कार्य करण्याची क्षमता पण कमी असेल. मग हेच व्याख्या आपण घेणार आहे. ऊर्जेची व्याख्या कशी होईल बघा, पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता शब्द महत्त्वाचा घ्या. म्हणजेच त्या पदार्थाची काय झाली, ऊर्जा झाली. जे तुम्ही म्हणताय ना तेच आम्ही शास्त्रशुद्ध भाषेमध्ये सायंटिफिक भाषेमध्ये लिहिलेलं आहे. ओके, पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा होय. आता याचं एककही बघूयात. सूत्राची काही गरज नाही इथं. याचं एकक काय, ऊर्जा कुठल्या एककात मोजतात. ऐकलेले शब्द आहेत तुम्ही. SI पद्धतीत जर म्हणलं तर जूल, कारण कार्य करण्याची क्षमता म्हणजे कार्याचंच एकक येतं, इथं पण येतं. कार्य आणि ऊर्जाचे एकक सेम आहेत हे लक्षात घ्या. SI पद्धतीत जूल आणि CGS पद्धतीमध्ये आलं लक्षात. कार्य आणि ऊर्जेचे एकक समान आहे ते लक्षात ठेवा मुलांनो, नेहमी लागतं तुम्हाला. ओके, आलं लक्षात. ऊर्जा म्हणजे काय, एनर्जी म्हणजे काय लक्षात. त्यानंतर पण जाऊयात गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जालाच इंग्लिशमध्ये म्हणतात कायनेटिक एनर्जी. सेमीच्या मुलांसाठी सुद्धा आपल्याला काही वर्ड घ्यावे लागतात. कायनेटिक एनर्जी कशाला म्हणायचं, गतिज ऊर्जा कशाला म्हणायचं. गतिज शब्दातच आहे पहा, गतिज म्हणजे गतीमुळे जन्मलेला, म्हणजे जन्म घेणे, गतीमुळे निर्माण झालेला ऊर्जा. शब्दामध्येच आहे, त्या शब्दानुसार सांगा. गतिमान अवस्थेमुळे जर वस्तूमध्ये ऊर्जा आली तर त्याला म्हणायचं गतिज ऊर्जा. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात. उदाहरणार्थ वाहत्या पाण्यातील ऊर्जा. वाहत्या पाण्यामध्ये ऊर्जा असते प्रचंड प्रमाणात. आता धबधब्यातून वरून सोडलेलं पाणी, वाहतं पाणी, आपण तिथं विचार करू शकतो. आलं लक्षात. गतिज ऊर्जा म्हणजे गतीमुळे प्राप्त झालेली ती ऊर्जा असते. वेगवान चेंडूमधील ऊर्जा. चेंडूचा मार लागतो का नाही आपल्याला, एकदम वेगाने आलेला चेंडू आपल्या डोक्यावर बसला, हातावर तोंडावर बसला तर कसा मार लागतो, कारण तिथं त्या बॉलमध्ये तेवढी ऊर्जा प्राप्त झालेली असते गतिज ऊर्जेमुळे. ओके, कळालं. गतिज ऊर्जा गतीमुळे प्राप्त झालेल्या किंवा गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात, कायनेटिक एनर्जी असे म्हणतात. कायनेटिक एनर्जीची व्याख्या तशीच डेफिनेशन घेता येईल. त्यानंतर गतिज ऊर्जेचं समीकरण पहा. आता समीकरण बघूयात. गतिज ऊर्जा KE, कायनेटिक एनर्जीचा K आणि एनर्जीचा E. काय सूत्र घेतलं बघा, mv वर्ग. ह्याचं सूत्र मिळवलं आपण. वस्तूच्या गतिमान अवस्थेमुळे V म्हणजे वेग, व्हेलॉसिटी, V चा वर्ग केला mv वर्ग. गतिज ऊर्जेचं सूत्र लक्षात ठेवा. m म्हणजे वस्तुमान, V म्हणजे वेग. आलं लक्षात. गतिज ऊर्जेचं सूत्र काय आलं, mv वर्ग, विसरू नका. ओके, आता इथं ॲक्च्युली एक चूक झालेली आहे. 1/2
MV वर्ग पाहिजे. 1/2 राहून गेलाय, दुरुस्त करा ते. 1/2 MV वर्ग आहे. तुम्ही 9वीच्या पुस्तकात एक खात्री करून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात स्थितीज ऊर्जा, ज्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात इंग्लिशमध्ये. पोटेन्शियल, पहा, पोटेन्शियल एनर्जी, PE. आता पहा, स्थितीज ऊर्जा कोणाला म्हणायचं समजावून घ्या. स्थितीज शब्दातच स्थिती म्हणजे विशिष्ट स्थिती. विशिष्ट स्थितीमुळे जर त्या वस्तूमध्ये जर ऊर्जा प्राप्त झाली, एनर्जी आली, तर त्याला म्हणायचं स्थितीज ऊर्जा. तुम्ही म्हणाल विशिष्ट स्थिती म्हणजे काय मॅडम? आता विशिष्ट स्थितीमुळे पहा किंवा स्थानामुळे ऊर्जा सामावलेली असते, तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. ती व्याख्या तर आहेच. आता विशिष्ट स्थिती म्हणजे कसं पहा, धनुष्यामध्ये आपण बाण ताणून पकडतो. धनुष्यामध्ये बाण ताणून पकडतात. TV मध्ये वगैरे पाहिलं असेल, असं बाण ताणून पकडतात. ताणून पकडला नसेल तर बाण गेला असता का हो पुढं? नाही. ताणून पकडल्यामुळं त्याला एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते आणि तुम्ही बाण सोडला तो पुढे जातो. किंवा तुमचं आता तुम्ही नेहमी वापरता ते गिलवर पहा, रबराचा बनवलेला असतो ना गिलवर. लाकूड, रबर, सायकलच्या ट्यूबपासून तयार केलेलं रबर घेता आणि त्याच्यात एक दगड लावता आणि असं नेम धरून तुम्ही ताणून धरता आणि तो दगड सोडता. हो का नाही? करता का नाही खेळ खेळत? मग ताणून धरल्याशिवाय दगड पुढं गेला असता का? नुसतं दगड लावा आणि सोडा, तिथंच पडेल. ताणून धरल्यामुळं, त्या रबराला ताणून धरल्यामुळं, त्या दगडाला ताणून त्या रबरामध्ये अडकवल्यामुळं त्या दगडामध्ये एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते आणि ती पुढे जाते. म्हणून विशिष्ट स्थिती पहा. अशी भरपूर उदाहरणं देता येतील. आता अजून जर उदाहरणं म्हणायचं झालं तर धरणावर पाणी साठवून ठेवलं जातं बघा. धरण ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी पाणी साठवतात आणि वेगाने धरणाखाली सोडली जातात. आणि त्या धरणाच्या खाली जनित्र बसवलेले असतात वीज तयार करण्यासाठी. वीज तयार करण्यासाठीची जनित्राची चक्र असतात, पाते असतात. त्या पात्यावर वेगाने पाणी पडतो. वेगाने पाणी पडल्यामुळं ते चक्र ॲटोमॅटिकली फिरतात. पाण्याच्या प्रवाहामुळं फिरल्यामुळं तो जनित्र फिरतो, पाते फिरतात, त्यामुळे जनित्र फिरतं आणि त्या जनित्राचं कनेक्शन एक चुंबकामध्ये असतो. पहा, असं जनित्राची रचना असते. हा नालाकृती चुंबक असतो. इथे एक जनित्राचा हा पाता असतो, हा दांडा असतो. इथं चक्र असतात, असे पाते असतात. त्याच्यावर पाणी पडतो. ठीक आहे. पाणी पडल्यावर हे पाते फिरायला लागल्यावर ते नालाकृती चुंबकादरम्यान त्याचं कनेक्शन केलेलं असतं. मग अशा वेळेस चुंबकीय क्षेत्रामध्ये जेव्हा जनित्र म्हणजे हा दांडा फिरेल तेव्हा तिथं तांब्याची तारेची तिथं वेष्टन असतं. त्यामुळं काय होते, कशाची निर्मिती होते? विद्युत निर्मिती होते. आपण घरामध्ये जी वीज वापरतो ना मुलांनो, ती वीज किंवा इलेक्ट्रिसिटी ही अशा पद्धतीने तयार केली जाते. पाण्यापासून तयार होणारं हे वीज, जलविद्युत केंद्र आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. तर हा जलविद्युत केंद्रामध्ये पाणी साठवल्यामुळं वेगाने पाणी खाली पडलं. पाणी साठवलं नसतं तर एवढा वेग त्याला प्राप्त झाला नसता. म्हणून धरणावर साठवलेलं पाणी ह्याच्यामध्ये कुठली एनर्जी आहे? पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा आहे, हे लक्षात घ्या. अशी भरपूर उदाहरणं आपण सांगू शकतो. 1-2-3 उदाहरणं लक्षात घ्या. तुमच्या ते म्हणजे अजून उदाहरणं किंवा ती संकल्पना स्पष्ट होईल. आलं लक्षात? अशा पद्धतीनं गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. आता स्थितीज ऊर्जेचं सूत्रही पाहूयात. स्थितीज ऊर्जेचं समीकरण पोटेन्शियल एनर्जी बरोबर म्हणजे PE बरोबर mgh. हे सूत्र लक्षात ठेवायचं. m म्हणजे वस्तुमान, g म्हणजे गुरुत्वीय त्वरण आणि h म्हणजे उंची. उंची किती आहे त्यानुसार ते असतं. तर mgh हे सूत्र आपण मिळवू शकतो. नेहमी लक्षात ठेवा मुलांनो, गतिज ऊर्जेचं सूत्र 1/2 MV वर्ग आणि स्थितीज ऊर्जेचं सूत्र mgh. उंचीचा इथं अंतर्भाव आलेला आहे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? mgh सूत्र लक्षात आलं. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. ऊर्जा रूपांतरण कसं होतं? ऊर्जेचं रूपांतरण म्हणजे रूप बदलणं. ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात जाऊ शकते मुलांनो, हे लक्षात घ्या.
ऊर्जेची अनेक रूपं आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. ध्वनी ऊर्जेचं रूप आहे, प्रकाश ऊर्जेचं रूप आहे, उष्णता ऊर्जेचं रूप आहे, यांत्रिक ऊर्जा आहे, रासायनिक ऊर्जा आहे. असे भरपूर ऊर्जेचे रूप आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. भरपूर ऊर्जेचे रूप आपले पाहायला मिळतात. ठीक आहे, आता त्याचं एकमेकात रूपांतर होतं का हे पाहायचं आहे. होतं. ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होत असतं. पहा, आता इथं एक दिले विद्युत ऊर्जा दिले. लाईट ही ऊर्जा सगळ्यांना माहिती आहे. आपल्या घरोघरी लाईट वापरतो, आपण वीज वापरतो. या वीज ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत होतो का बघा. पाणी गरम होत नाही का हीटर वगैरे लावल्यावर. तापकाच्या मदतीने तापक च्या सहाय्याने आपण त्याचं रूपांतर उष्णता ऊर्जेत करू शकतो. म्हणून बाण दाखवले पहा. ठीक आहे. त्यानंतर विद्युत ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेसुद्धा होतं. बेल वगैरे घराच्या बाहेर जे दरवाजाजवळ बेल बसवलेले असतात किंवा घंटे बसवलेले असतात, ते विद्युत मंदिरांमध्ये वगैरे असतात पहा. आरतीच्या वेळेस करायचे घंटानाद होण्यासाठी. तर तेव्हा तिथं बटन चालू केलं की विद्युत ऊर्जेचं रूपांतर त्या ध्वनी ऊर्जेत होतं. आलं लक्षात. त्यानंतर विद्युत ऊर्जेचं रूपांतर अजून कशात होतं पहा. रासायनिक ऊर्जेमध्ये, जनरेटरमध्ये असं केलं जातं. रासायनिक ऊर्जेमध्ये घटाच्या माध्यमातून. त्यानंतर प्रकाश ऊर्जेत केला जातो. दिवा प्रकाश म्हणजे बल्ब वापरून. प्रकाशीय घटामध्ये, सौर घटामध्ये सुद्धा त्याचं रूपांतरण होतं. सौर घटाच्या मदतीने करता येतं. त्यानंतर विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेतही केलं जातं. साठवून ठेवलं जातं. मशिनरीच्या माध्यमातून तुम्हाला कार्य झालेलं दिसून येईल. म्हणजे आता मोटर चालू करण्यासाठी विद्युत बटन चालू करता, विद्युत ऊर्जेमुळे ते मशीन फिरतं, मोटर फिरतं. त्यामुळं जमिनीतील पाणी असेल, विहिरीतील पाणी आपण उपसा करू शकतो. असे बरेच मोटर्स जे आहेत, इंजन मोटर, हे सगळे कशावर कार्य करतात. विद्युत ऊर्जेवर. अशा पद्धतीने मुलांनो विद्युत ऊर्जेचं रूपांतर किती प्रकारामध्ये झालं पहा. आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण आपण बघितले. आले का लक्षात. मग याच्यावरून सांगू शकतो की ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरण होतं. एका रूपातून ते दुसऱ्या रूपात रूपांतर होत असतं, हे लक्षात घ्या. एक नमुना दाखल आपण विद्युत ऊर्जेचं उदाहरण घेतलेलं आहे. उलट क्रिया विद्युत ऊर्जेचं उष्णता ऊर्जेत होतं, उष्णता ऊर्जेचा पुन्हा विद्युत ऊर्जा. उलटी दोन्ही प्रक्रिया तिथे चालू असते. त्यानंतर पुढे पहा ऊर्जा अक्षयतेचा नियम पाहायचा आपल्याला. ऊर्जा कळालं. अक्षयतेचा नियम काय आहे. अक्षय म्हणजे कधीही न संपणारा. क्षय होणे म्हणजे नष्ट न होणे. क्षय म्हणजे नष्ट होणे, अक्षय नष्ट न होणे. कधीही नष्ट न होणारा म्हणजे कधीही न संपणारा अक्षय असा आहे. ऊर्जा अक्षय मुलांना लक्षात घ्या. कधीही तो संपत नाही. मग त्याचा एक नियम आहे पाहायचा. ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. तिचं एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात फक्त रूपांतर करता येतं. मुलांना लक्षात घ्या. फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होत असतो. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा त्यामुळं कसं आहे, सदैव अक्षय आहे. एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होतो. त्यामुळं विश्वातील एकूण ऊर्जा सदैव कशी असते, अक्षय असते. हा पूर्ण नियम लिहिणं अपेक्षित आहे. ऊर्जा अक्षयतेचा नियम. आलं लक्षात. त्यानंतर पहा मुक्तपतन, फ्री फॉल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. फ्री फॉल म्हणजे काय, शब्दामध्येच आहे. मुक्त पतन, पतन म्हणजे खाली पडणे, मुक्त म्हणजे मुक्तपणे. आता एखादी वस्तू वरून आपण फेकली, तिसऱ्या मजल्यावरून फेकली, तर ती खालच्या दिशेने पडेल ना. कुठलाही तिथं जर विरोध नसेल, तर हवेचा विरोध नसेल तर ती वस्तू सहजपणे खाली पडेल. तर हेच मुक्तपतनमध्ये अपेक्षित सांगितले. उंचावरून पडलेल्या वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलानेच खाली येण्याच्या क्रियेस मुक्तपतन म्हणायचं. फक्त कुठल्या क्रियेमुळे, गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच ते येणार ना खाली. प्रत्येक वस्तू पृथ्वीकडे खेचली जाते. या गुणधर्मानुसार तिसऱ्या मजल्यावरून एखादी वस्तू सोडली तर ती गुरुत्वाकर्षण बलामुळे
खाली पडते आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलामुळे जर वस्तू खाली पडत असेल तर त्याला म्हणायचं मुक्त पतन. कोणतीही वस्तू उंचीवर असताना तिच्यात स्थितीज ऊर्जा असते. उंचीवर गेल्यावर वस्तू खाली पडत असताना तिच्यातील स्थितीज ऊर्जेचं रूपांतर कशात होतं मुलांनो? गतिज ऊर्जेमध्ये. हेही मुद्दा तिथं सहज लक्ष ठेवायचं आहे. तर मुक्त पतन कोणाला म्हणायचं कळालं? उंचावरून पडलेल्या वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेला मुक्त पतन किंवा फ्री फॉल असं म्हणलं जातं. फक्त तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बलच कार्य करत असलं पाहिजे. ओके. त्यानंतर पहा आपण शक्ती ही संकल्पना पाहणार आहेत मुलांनो. शक्ती म्हणजे काय? कार्य बघितलं, ऊर्जा ही संकल्पना पाहिली, दोघांची एककं सेम आहेत हे लक्षात आलं लक्षात. ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होतं हेही लक्षात आलं. आता आपण तिसरी अशीच राशी बघणार आहे, शक्ती. शक्ती हाही शब्द तुम्ही खूप वेळा दैनंदिन जीवनामध्ये शब्द वापरता. शक्ती लई आली मला असं म्हणता की नाही. ताकद आली, ताकद. तुम्ही काय म्हणता? ताकद. त्याला बोली भाषेत. आता आमच्या सायन्सच्या भाषेत आपण बोलूयात त्यालाच म्हणतो आपण शक्ती. ओके. ज्याला पॉवर म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतो? पॉवर. ठीक आहे. काय म्हणायचं शक्ती? तुम्ही सहज म्हणता शक्ती. एक विद्यार्थी आहे समजा, एक दुसरा विद्यार्थी असा आहे थोडंसं म्हणजे तब्येत चांगली, हट्टाकट्टा आहे, आणि एक विद्यार्थी खूप किरकोळ आहे. असं थोडंसं उदाहरण लक्षात घ्या. मी समजा ते हट्टाकट्ट्या मुलाला म्हणलं की इथून एक समथिंग काहीतरी जागा आहे तिथपर्यंत तो पळत जाईल. किरकोळ थोडंसं नाजूक असलेल्या मुलालाही सांगितलं मी इथून तिथपर्यंत जायचं. कोण लवकर जाऊन पोचतं ते बघायचं. कोण लवकर जाऊन पोचेल असं वाटतंय? थोडंसं तब्येतीने चांगला असलेला मुलगा नाजूक मुलापेक्षा लवकर जाईल नक्कीच. मग तुम्ही म्हणणार त्याच्यावरून ताकद त्याच्यापेक्षा त्याची जास्त का गेला त्यांनी? तर तुम्ही सहज उत्तर देता, मॅडम त्याची ताकद लई जास्त आहे, त्याची ताकद आहे म्हणून त्यांनी गेला. हो का नाही? आणि दुसरा मुलगा नाजूक असलेला मुलगा, त्याची ताकदच नाही मॅडम, त्यामुळे तो लवकर गेला नाही, त्याला पळायलाच जीव नाही, असं काय तर तुम्ही उत्तर देणार. ताकदच नाही असं तुम्ही उत्तर देता. असं कितीतरी वेळा वापरतो. ताकदीचा संबंध देता तुम्ही तिथे. ताकदचा संबंध म्हणजे शक्तीचा संबंध देता. मग मला सांगा, त्या मुलाला तुम्ही जास्त ताकद आहे का म्हणलात? त्यांनी लवकर आला म्हणून? अगदी बरोबर आहे. त्यांनी आपण सांगितलेल्या जागेला लवकर पोहोचला. मग लवकर पोहोचला म्हणजे लवकर, आणि तो नाजूक आलेला मुलगा उशीर आला, 5-10 मिनिटं उशीर लागेल त्याला. उशीर, लवकर हे वेळेची संबंधित शब्द आहेत. पहा, ज्या मुलाची ताकद जास्त आहे म्हणायचं आहे, तुम्ही इनडायरेक्टली असं म्हणताय की त्यांनी लवकर आला म्हणजे कमी वेळेत त्याच्याकडनं काम जास्त होतं आहे. नाजूक मुलाकडून जास्त वेळ लागतोय म्हणजे वेळेचा संबंध देता येतं. तर शक्तीमध्ये हेच अपेक्षित आहे मुलांनो. त्या मुलाची शक्ती का जास्त? तर त्यांनी कमी वेळेत तो अंतर कापून आलेला आहे. मग मी असं म्हणू का, अंतर कापून येणे हे कार्य आहे आणि कमी वेळेत आला. वेळेचा संबंध आहे म्हणजे कार्य करण्याचं दर त्याचं कसं आहे? दर म्हणजे वेळ. कार्य करण्याचं दर त्याचं कसं आहे? कमी आहे. म्हणून तो लवकर आला किंवा शक्तिमान आहे असं म्हणतो. मग बघा, शक्ती म्हणून ते शब्द इथं घेतलाय. कार्य करण्याच्या दरास. दर म्हणजे काय? भाव नाही, 1 रुपये 2 रुपये असं नाही. दर म्हणजे इथं संबंध घ्यायचा वेळेचा. कार्य करण्याच्या दरास शक्ती असे म्हणतात. आत्ता म्हटल्याप्रमाणे दर का घेतलं तर वेळेचा संबंध घेतल्याशिवाय तुम्ही शक्ती ठरवू शकत नाही ना. म्हणून कार्य करण्याच्या दरास काय म्हणतात मुलांनो? शक्ती किंवा पॉवर. आता शक्तीचे एकक काय येईल मग? कार्य करण्याच्या दरास. कार्यछेद दर. दर म्हणजेच काय? काल ना. आता सांगितलं वेळ, इथं दिलंय कार्यछेद काल. असं सुद्धा लिहायचं, छेद असं सुद्धा लिहायची पद्धत आहे ना, म्हणून तिथं दिलंय. अंश आणि छेद असं दिलंय, कार्यछेद काळ. मग काय येणार सूत्र शक्तीचं? इथं लिहिते बघा वर,
शक्ती पी अक्षर घेतो आपण, बरोबर. कार्यला डब्ल्यू अक्षर, छेद कालला टी अक्षर, पी छेद टी. कार्य बरोबर डब्ल्यू छेद टी. आलं का? हे बघा इथं सूत्र सांगितलं मी. पी बरोबर डब्ल्यू छेद टी. आता एकक तयार करायचं सूत्र झालं. एकक तयार करायचं, एकक कशावरून? सूत्रावरूनच तयार करायचं. शक्तीचं एकक तयार करायचं आहे ना, मग त्याच्यामध्ये कोण कोण आहेत पहा. डब्ल्यू आहे, डब्ल्यू म्हणजे कार्य, कार्याचं एकक पहा अर्घ. टी म्हणजे काय? वेळ, वेळेचं एकक काय? सेकंद. म्हणजे तुमच्या एककामध्ये कशाचा संबंध यायला पाहिजे? कार्यासाठीचा जूल आणि वेळेसाठीचा सेकंद. आलं का लक्षात? इथं थोडंसं पुसून लिहूयात आपण. मग काय येणार पहा. कार्याचं एकक पी बरोबर जूल छेद सेकंद. यालाच असं पण लिहू शकता तुम्ही, जूल पर सेकंद. एककात लिहिताना पर म्हणायचं, त्याला छेद म्हणायचं नाही बरं का. अशी तिरकस रेष मारा, पर, जूल पर सेकंद. आणि जूल पर सेकंदलाच वॅट सुद्धा म्हणतात मुलांनो, वॅट. शक्ती ही वॅटमध्ये मोजली जाते, लक्षात घ्या. जूल पर सेकंद असतो. आलं लक्षात? तोही मुद्दा लक्षात घ्या. शक्ती ही वॅटमध्ये मोजली जाते, जूल पर सेकंद असते. त्यानंतर पुढं पहा. औद्योगिक क्षेत्रामध्ये काही एकक वेगळी आहेत. आता बल्ब किती वॅटचा? 100 वॅट. 0 वॅट म्हणता बघा. त्या बल्बची ती शक्ती आहे मुलांनो, लक्षात घ्या. तेही चर्चा करणार आहेत आपण. आता औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात जर आपल्याला लागत असेल तर शक्तीचं एकक आहे अश्वशक्ती, ज्याला हॉर्स पॉवर म्हणतात. हॉर्स पॉवर लिहून देते, हॉर्स पॉवर, HP असं लिहितात. हॉर्स म्हणजे हॉर्स, अश्व, पी म्हणजे शक्ती, अश्वशक्ती, HP. याचा अजूनही थोडं ओळख करून देते. HPचे मोटर असतात बघा. 1 HPचा मोटर, अर्धा HPचा मोटर, 1.5 HPचा मोटर, विहिरींवर वगैरे लावण्यासाठी 3 HPचे, 5 HPचे मोटर असतात. हो ना, 10 HP पर्यंतचे मोटर असतात. ते HP, हॉर्स पॉवर. लक्षात आलं? म्हणजे त्या मोटरची ताकद वाढते. किती जास्त HPचा मोटर घेतात तेवढं जास्त पाणी उपसायचं त्याच्यात ताकद असते. म्हणून आपण जास्त HPचं घेतलं, आपली गरज कशी आहे तसं. विहिरीतलं पाणी उपसण्यासाठी अर्धा HPचं मोटर लावून चालणार नाही, हो की नाही. त्यासाठी 3 किंवा 5 HPचे मोटर लावावे लागतात. तर HP हा शब्द माहिती आहे म्हणून तुम्हाला तो सांगितला. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातल्या मुलांना माहिती आहे HP शब्द. अर्धा HPचा मोटर आहे. HP म्हणजे हॉर्स पॉवर. म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्तीचं एकक काय? अश्वशक्ती. एक अश्वशक्तीमध्ये किती असतो माहिती आहे का? 746 वॅट असतो. तेही लक्षात ठेवा. 1 वॅट माहिती झालं तर वॅट हे शक्तीचं एकक आहे ना. तसं अश्वशक्तीमध्ये 1 किलोमध्ये जसं 1000 ग्रॅम आहेत ना, तसं 1 अश्वशक्तीमध्ये किती वॅट आहेत? 746. हेही कन्व्हर्शन लक्षात ठेवा, रूपांतर लक्षात ठेवा. त्यानंतर व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एकक काय? किलोवॅट आहे बघा, किलोवॅट. 1 किलोवॅट दिले पहा. घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज ही किलोवॅट अवरमध्ये मोजली जाते. तुमच्या घरामध्ये तुम्ही वीज वापरता मुलांनो, लाईट बिल येतं आपलं. लाईट बिलवर तुम्ही थोडासा अभ्यास करा. त्या लाईट बिलमध्ये आपलं लाईट बिल हे युनिटमध्ये आलेलं असतं. किती युनिट तुम्ही वापरला त्याच्यावर त्याचा रेट ठरलेला असतो. 3 रुपये, 4 रुपये, एका युनिटला 3 रुपये, 4 रुपये याप्रमाणे गुणिले करून तुम्हाला तो लाईट बिल दिलेला असतो. लाईट बिलकडं निरीक्षण करा. तुमचं लाईट बिल हे युनिटमध्ये येतं. आणि हेच घरगुती वापरासाठी युनिट म्हणजे 1 किलोवॅट अवर. इथं दिले पहा, 1 युनिट म्हणजे किती असतो? 1 किलोवॅट अवर. 1 किलोवॅट हे तर लक्षात आलं. अवर म्हणजे तास, HR आहे पहा इथं. HR म्हणजे अवर. इंग्लिशमध्ये अवरची स्पेलिंग लिहिते पहा, HOUR. अवर म्हणजे तास. तो OU डिलीट केलं, HR लिहिलंय. आलं. HR म्हणजे काय? अवर. अवर म्हणजे तास. एका तासाला किती किलोवॅट गेलं हे सांगणं म्हणजे 1 युनिट. हे सगळे रूपांतरण लक्षात ठेवा मुलांनो.
1 युनिट म्हणजेच 1 किलोवॅट अवर असतो. हे लक्षात घ्या. घरगुती वापरामध्ये वीज ही आपण 1 किलोवॅट अवरमध्ये सांगितलेली असते. अशा पद्धतीने शक्ती हा ही राशी आपल्याला इथं माहीत झालेली, कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झालेली आहे. त्यानंतर काही प्रश्नोत्तर आहेत का बघूयात. पहा, सराव करूयामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. तुमच्या घरात आढळणारी ऊर्जेची कोणती 4 रूपे लिहा. तुमच्या घरामध्ये कोणकोणती ऊर्जा वापरता पहा. उष्णता ऊर्जा वापरता स्वयंपाक करण्यासाठी. विद्युत ऊर्जा वापरता. कशासाठी वापरता विद्युत ऊर्जा? प्रकाश मिळवण्यासाठी. गतिज ऊर्जा देखील वापरता तुम्ही. यांत्रिक ऊर्जा वापरता. यंत्र वापरता ना वेगवेगळी. मिक्सर असेल, फ्रीज असेल, यांत्रिक ऊर्जाच आहे. तर अशा पद्धतीनं नावं लिहू शकता. त्यानंतर विद्युत ऊर्जेचे रूपांतर प्रकाश व उष्णता यात होते अशा एका घरगुती साधनाचं नाव सांगा. असं नाव सांगायचं आहे. विद्युत ऊर्जेचं रूपांतर प्रकाश ऊर्जेत व्हायला पाहिजे. विद्युत दिवा एक सांगेल. आता उष्णतेचं सांगा. विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत असं लिहायचं. विद्युत ऊर्जेचं रूपांतर प्रकाश ऊर्जेत डॅश करायचं दिवा, विजेचा दिवा. नंतर लिहायचं विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत. हीटर, हीटर येईल ना, पाणी तापवण्याचा हीटर. इस्त्री, इस्त्रीमध्ये उष्णता तयार होते त्यामुळे इस्त्री बसते ना, इस्त्री. उदाहरणं लिहू शकता. अजून ह्याच्यापेक्षा असतील तर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. तुमच्या घरी विजेवर चालणाऱ्या उपकरणांची एक यादी तयार करा. त्या उपकरणात ऊर्जेचे रूपांतरण कसे होते ते लिहा. यादी तयार करा. समजा मी इस्त्री लिहिलं पहिलं. विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत. अजून एक समजा लिहिलं मी बल्ब, विद्युत बल्ब. विद्युत ऊर्जेचं रूपांतर प्रकाश ऊर्जेत. समजा फ्रीज, विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेत. उष्णता कमी जास्त ते थंड असतं हा भाग आहे, पण उष्णता ऊर्जेत. मिक्सर, विद्युत ऊर्जाचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेत झालं. हो की नाही. अजून काही साहित्य असतील तर पहा. हीटर लिहू शकता. तुम्ही पाहिजे ती उदाहरणं तुम्ही इलेक्ट्रॉनिक जे वस्तू घरी वापरता त्याचं लिहा, जेवढे असेल तेवढे. त्यानंतर पुढचा प्रश्न. स्थितीज व गतिज ऊर्जेची प्रत्येकी 2 उदाहरणं लिहा. 2 उदाहरणं लिहायची. स्थितीज ऊर्जेची उदाहरणं पहा. स्थितीज ऊर्जा म्हणजे विशिष्ट स्थितीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा ना. धरणावर साठवलेलं पाणी, धनुष्यात ताणून धरलेला बाण, घड्याळामध्ये आळून ठेवलेली स्प्रिंग, चावी देणारे घड्याळ जे असतात ना, स्प्रिंग. हेही उदाहरण येईल स्थितीज ऊर्जेचं. अजून स्थितीज ऊर्जेचं पहा, आठवा आणि करा. त्यानंतर गतिज ऊर्जेची उदाहरणं पहा. गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेली ऊर्जा आहे ना. सांगा. वेगाने येणारा चेंडू, वेगाने येणारी गाडी, याच्यामुळे गतिज ऊर्जा आहे. अजून गतिज ऊर्जा वाहते पाणी, धरणावरून पडणारे वाहते पाणी असंही सांगू शकता. सगळे गतिज ऊर्जेची उदाहरणं होऊ शकतील. अशा पद्धतीने मुलांनो तुम्हाला गतिज ऊर्जेची, स्थितीज ऊर्जेची उदाहरणं देखील सांगता यायला पाहिजे. याशिवाय दीक्षा ॲपमध्ये देखील याच्याबद्दल पुन्हा काही लिंक्स दिलेले आहेत. ही संकल्पना क्लिअर होण्यासाठी, कार्य, ऊर्जा, शक्ती संकल्पना क्लिअर होण्यासाठी ते अवश्य पहा. सेमीचे विद्यार्थी आन्सर्स इंग्लिशमध्ये लिहा. मराठी मीडियमचे विद्यार्थ्यांना काही प्रश्नच नाही, आता उत्तराची मदत झालेलीच आहे. तर अशा पद्धतीने त्याची क्वेश्चन आन्सर पूर्ण करा, प्रश्नोत्तर पूर्ण करा आणि समजावून घ्या. हा भाग इथे समजला असेल असं गृहीत धरून मी आपली रजा घेते. धन्यवाद.